हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आरती बाके तुमचं आस्क अकॅडमीमध्ये स्वागत करते. अगेन आय एम हिअर विथ अ न्यू टॉपिक. टू बीचे रूप आपण बघितलेले आहेत इन डिटेलमध्ये एमिजार आणि वॉजवेअर. आज आपण बघणार आहे टू बीची भविष्यकाळी रूप. इन शॉर्टमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की शॅल बी विल बीचे सेंटेन्सेस कसे करायचे आहेत. आता आपण बघणार आहे इन डिटेलमध्ये शॅल बी विल बी. अर्थ होतो याचा असेल किंवा असेल. इट डिपेंड्स अपॉन द प्रोनाउन ऑर द सब्जेक्ट. मी असेल, तो असेल, ती असेल, आम्ही असू, ते सर्वजण असतील. जसा त्याचा सब्जेक्ट असेल त्याप्रमाणे एंड काय होणार आहे, मराठीमधलं चेंज होणार आहे. दीज आर हेल्पिंग वर्ब्स. अगेन वाक्य तयार करत असताना हे आपल्याला मदत करतात. टू बीची भविष्यकाळी रूप आहेत ही. भविष्य काळामध्ये आपण काय असू, आपण कसं असू आणि आपण कुठे असू हे सांगण्यासाठी याचा आपण काय करतो, वापर करतो. जसं भविष्य काळामध्ये मी ट्रेनर असेल किंवा सक्सेसफुल ट्रेनर असेल, तू खूप श्रीमंत असशील, 5 वर्षानंतरनं मी दुबईमध्ये असेल, थोड्या दिवसानंतरनं आम्ही सगळेजण हॅपी असू, हे सगळं आपण कशामध्ये सांगणार आहे, भविष्य काळामध्ये सांगणार आहे. इन डिटेलमध्ये जर युजेस बघायला जर गेले तर आपण परत नो युजेस आहेत. टू बीची रूप आपण ऑलरेडी शिकलेली आहेत तीच. टू टेल आवर प्रोफेशन, टू टेल आवर फिजिकल कंडिशन, टू टेल आवर मेंटल कंडिशन, टू टेल एज, to tell weight, to tell height, to tell size or shape, to tell about the place, to tell about the relation. फिजिकल कंडिशन, मेंटल कंडिशन, हाईट आणि साईज आणि शेप जे आहेत ते अंडर ॲडजेक्टिव्ह मध्ये येणार आहेत, जे ऑलरेडी आपल्याकडे वर्ड्स आहेत. So these are the uses which we are going to use as an object in these sentences. Again, we are using to be forms to describe a person or a thing. एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांचं वर्णन करण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण shall be, will be या हेल्पिंग वर्बचा वापर करतो. Now we'll see the pronoun table first. इथं एक वचन अनेक वचन प्रमाणे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे नाहीयेत. तर शल हे फक्त आपण आय आणि वी म्हणजे फर्स्ट पर्सन जे प्रोनाउन्स आहेत त्यांच्या समोर यूज करणार आहे ॲज अ ब्रिटिश रूल. ब्रिटिश रूल प्रमाणे आपण इंग्रजी शिकतोय, त्यामुळे आपण आय आणि वीच्या समोर शल हे हेल्पिंग वर्ब यूज करतो. सो आय शॅल बी, वी शॅल बी, आणि बाकी सगळ्यांसमोर मात्र आपण विल बी हे हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे. यू विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी, दे विल बी, राधा विल बी, राम विल बी, टीचर विल बी, डॉग विल बी, बॅग विल बी, टेबल विल बी, मेट्रो विल बी, सर विल बी, स्टुडंट विल बी. या अर्थाने म्हणजे कोणताही सब्जेक्ट असला तर त्याच्यासमोर आपल्याला विल बीच यूज करायचंय. फक्त आय आणि वी जे आहे त्यांच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, shall be यूज करायचे. इवन we can use will be in front of I and we as a British rule, sorry as American English. ब्रिटिश रूल प्रमाणे आपण आय आणि वी च्या समोर शल यूज करतो, आणि आय आणि वी च्या समोर जर तुम्हाला विल दिसलं तर ते असतं अमेरिकन इंग्लिशचं यूज. जसं की आपण खूप वेळा असे सेंटेन्सेस बघत असतो बघा, आय हा यूज केलेला असतो. हा आय जो आहे तो आय शेलचा नाही तर तो आहे आय विलचा. म्हणजे हे जे दोन एल आहेत हे विल साठी वापरले जातात, आणि ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे, हे जे शॉर्ट फॉर्म आहे ते आय शेलचं नाही तर ते आहे आय विलचं. सो आयल असं होतं. जसं हिल, विल असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे दोन आहेत
हे दोन्ही सुद्धा एल कशाचे आहेत, विलचे आहेत. सो सेंटेन्स करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आय आणि वीच्या समोर आयदर शॅल बी ऑर विल बी दोन्ही यूज करू शकतो. पण रिमेनिंग जे प्रोनाउन्स आहेत किंवा नाउन्स आहेत, प्रॉपर नाउन्स, तर त्या सगळ्यांसमोर आपल्याला विल बी हेच काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. शल कुठेही यूज होणार नाही आय आणि वीच्या व्यतिरिक्त. जसं की आपण प्रत्येक वेळेस शॉर्ट फॉर्म्स पण करत असतो निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना. तर शॉर्ट फॉर्म्स करत असताना सेंटेन्समध्ये आपण शॅल नॉटचं शॉर्ट फॉर्म आपण एकतरी शॅलंट यूज करू शकतो किंवा शांत यूज करू शकतो. आणि विल नॉटचं मात्र विलंट न होता आपण यूज करतो वोंट, विलंट होत नाही. ओके, सो विल सी सम सेंटेन्सेस. पहिल्यांदा 1-2-3 मी ओरल सांगते, मग आपण लिहून दाखवूया. जसं आय शॅल बी इन पुणे नेक्स्ट वीक, वी शॅल बी हॅपी ऑन द मॅरेज डे, यू विल बी 17 नेक्स्ट मंथ, you will be in a red shirt in the party, she will be rich after 6 months, he will be famous after his project, it will be very beautiful after shining. हे सेंटेन्सेस ओरली सांगण्यापेक्षा आपण लिहून बघूया की कशा प्रकारे आपण सेंटेन्सेस करू शकतो. नाउ सम सेंटेन्सेस आय हॅव रिटन हियर. राहुल विल बी नेक्स्ट कॅप्टन, राहुल पुढचा कॅप्टन असेल. म्हणजे आता एखादी व्यक्ती ऑलरेडी कॅप्टन आहे टीमची, तर पुढचा कॅप्टन म्हणजे भविष्य काळामध्ये. वेनेवर वी आर गोइंग टू मेक सेंटेन्सेस ऑफ शॅल बी विल बी, भविष्यकाळ जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण तिथं टाइम घालणं गरजेचं आहे. जसं आपण वॉज वेअर मध्ये सुद्धा वाक्य करत असताना बघितलं होतं की झालेलं होतं त्यामुळे भूतकाळामधला आपण टाइम यूज केलाय. तसं शॅल बी विल बीचे वाक्य करत असताना किंवा कोणताही भविष्यकाळाचे सेंटेन्सेस करत असताना आपल्याला टाइम पुढचं इन द सेन्स भविष्यकाळाचा टाइम घालणं काय आहे, गरजेचं आहे. मग ते प्रॉपर टाइम असेल किंवा नेक्स्ट किंवा आफ्टर अशा प्रकारचे वर्ड्स येतील. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट कॅप्टन, नेक्स्ट म्हणजे पुढचा म्हणजे होणारा या अर्थाने. शी विल बी इन बँक ॲट 10:30, ती 10:30 वाजता बँकेत असेल. वी शॅल बी आउट ऑफ सिटी नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सिटीच्या बाहेर असू. माय ग्रँडपा विल बी 90 नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी माझे आजोबा 90 वर्षाचे असतील. द ड्रेस कोड विल बी ब्लॅक अँड व्हाईट नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस ड्रेस कोड ब्लॅक अँड व्हाईट असेल. आय शॅल बी 49 kg आफ्टर एक्सरसाइज, व्यायामानंतर मी 49 किलोची असेल. सीमा विल बी माय रूममेट इन 3rd इयर, तिसऱ्या वर्षी माझ्या 3rd इयरला सीमा माझी रूममेट असेल. सोहन विल बी ब्लाइंड आफ्टर ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट नंतर सोहन हा आंधळा असेल. यू विल बी रिच आफ्टर 5 years हार्ड वर्क, 5 वर्षाच्या कडी मेहनतीनंतर तो काय असेल, श्रीमंत असेल. दीज मेडिसिन्स विल बी हेल्पफुल फॉर कोल्ड, सर्दीसाठी ही औषधं उपयोगी असतील. धिस हॉटेल विल बी फेमस फॉर सूप विदिन सम डेज, काही दिवसातच हे हॉटेल सूपसाठी प्रसिद्ध असेल. भविष्य काळामध्ये एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, ठिकाणाचं, जागेचं वर्णन किंवा माहिती देत असताना आपण काय केलेलं आहे, शॅल बी विल बीचा वापर केलेला आहे. जिथं आपण प्रत्येक ठिकाणी जोडूनच घेतलेला आहे शॅल आणि विल बी. जिथं जिथं आय आहे आणि वी आहे तिथं आपण शॅल बी यूज केलेला आहे ॲज अ ब्रिटिश रूल. बट सगळीकडे बाकी मात्र आपण विल बी यूज केलेला आहे, कारण आपण शॅल फक्त आय आणि वीच्या समोरच यूज करू शकतो. सो दीज आर सम सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस जर आपल्याला बंच वाईज मध्ये करायचे असतील तर कसे सेंटेन्सेस होतील, तर बंच वाईज करत असताना मी ते डॉट केलेला आहे बघा, शॅल बीच्या मध्ये आणि विल बीच्या मध्ये. हा जो डॉट आहे हा कशाचा आहे, नॉटचा आहे. जेव्हा आपण एम इज आर किंवा वॉज वेअरचे सेंटेन्सेस करत होतो तर इमिडिएटली आफ्टर एम इज आर, इमिडिएटली आफ्टर वॉज वेअर यूज केलेला आहे. पण इथं 2 वर्ड्स आहेत त्यामुळं नॉट आपल्याला काय करायचं आहे, शॅल आणि विलच्या नंतर यूज करायचं आहे, बीच्या नंतर नाही. फॉर एक्झाम्पल आय शॅल बी बिझी ऑन मंडे, मी सोमवारी बिझी असेन, शॅल बी यूज केलेला आहे. निगेटिव्ह करत असताना शॅल आणि बीच्या मध्ये आपण नॉट यूज केलेला आहे. सो शॅल नॉट बी असणार. आय शॅल नॉट बी बिझी ऑन मंडे, मी सोमवारी बिझी नसेन. प्रश्न करत असताना सुद्धा फक्त शॅल हा शब्द पहिल्यांदा येणार आहे.
नंतर सब्जेक्ट आणि म नंतर न बी. शल बी ला आपण सेपरेट केलेला आहे ॲट द टाइम ऑफ मेकिंग निगेटिव्ह अँड ॲट द टाइम ऑफ मेकिंग क्वेश्चन. सेम गोज विथ द लास्ट सेंटेन्स दॅट इज निगेटिव्ह क्वेश्चन. I shall be busy on Monday. I shall not be busy on Monday. Shall I be busy on Monday? Shall I not be busy on Monday? मी सोमवारी बिझी असेन. मी सोमवारी बिझी नसेन. मी सोमवारी बिझी असेन का? मी सोमवारी बिझी नसेन का? आता आपण शॉर्ट फॉर्म घेऊन करूयात. मगाशी शॉर्ट फॉर्म सांगितले होते. शल बी असेल तर शांट बी होतं आणि विल बी असेल तर वोंट बी होतं. द नेक्स्ट बस विल बी ॲट 4:30. पुढची बस 4:30 ला असेल. द नेक्स्ट बस वोंट बी ॲट 4:30. पुढची बस 4:30 ला नसेल. विल द नेक्स्ट बस बी ॲट 4:30. पुढची बस 4:30 ला असेल का? आणि वोंट द नेक्स्ट बस बी ॲट 4:30. पुढची बस 4:30 ला नसेल का? आपण विल नॉटचं केलेलं आहे वोंट आणि इथे आपण शॅल नॉट काय केलेलं आहे सेपरेट घेतलेलं आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं सोपं वाटतं ते असं करायचं आहे. जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म सोपे वाटत असेल तर शॉर्ट फॉर्म यूज करू शकता. नाही तर तुम्ही नॉट हे काय करू शकता सेपरेट यूज करू शकता. जसं विल नॉटचा आपण वोंट घेतलेला आहे तसं शाल नॉटचा आपण शालंट घेऊ शकतो. एक करून बघूया. शाल नॉटचा आपण शालंट घेऊ किंवा शांत घ्या. जे तुम्हाला सोपं वाटतं ते दोन्हीही बरोबर आहेत. वी शॅल बी इन ट्रेनिंग इन जून. आम्ही जूनमध्ये ट्रेनिंगमध्ये असू. शॅल बी यूज केलेला आहे वी असल्यामुळं. वी शांट बी किंवा वी शालंट बी इन ट्रेनिंग इन जून. जूनमध्ये आम्ही ट्रेनिंगमध्ये नसू. शॅल वी बी इन ट्रेनिंग इन जून. आम्ही जूनमध्ये ट्रेनिंगमध्ये असू का? आणि शांट किंवा शालंट वी बी इन ट्रेनिंग इन जून. आम्ही जूनमध्ये ट्रेनिंगमध्ये नसू का? एकतरी शालंट यूज करा किंवा शांट यूज करा. बी ला सेपरेट करायचं आहे त्याच्या सोबत घ्यायचं नाहीये. प्रश्न करत असताना सुद्धा तो स्टार्टिंगला येणार नाहीये तर तो सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. सो शॅल बी विल बीचे आपण हे सिंगल सेंटेन्सेस केलेले आहेत जे तुम्हाला ॲज अ होमवर्क 25 सेंटेन्सेस करायचे विथ मराठी. त्याच्यानंतर ना आपण बंच वाईज सेंटेन्सेस बघितलेत. अशा प्रकारे तुम्ही 5 बंच वाईज सेंटेन्सेस करा विथ मराठी. आणि ना द टाइम फॉर ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भविष्य काळामधल्या एखाद्या व्यक्तीबद्दल सांगू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठल्या स्टडीसाठी बाहेरच्या गावामध्ये वगैरे तर तुमचं कोणीतरी रूममेट असेल सो माय रूममेट. किंवा जर कॉलेजला कुठे गेलात तर माय न्यू फ्रेंड म्हणू शकता. जर जॉबला कुठे गेलात तर माय बॉस बद्दल बोलू शकता. किंवा तुमचा कोणीतरी बिझनेस पार्टनर असेल तर माय बिझनेस पार्टनर. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी घेऊन तुम्ही काय करू शकता त्याच्यावर बोलू शकता. फॉर एक्झाम्पल
किंवा नेक्स्ट CM, नेक्स्ट PM यांच्यावर सुद्धा बोलू शकता. किंवा ज्यांचं लग्न व्हायचं आहे ते म्हणतील माय वुड बी, माझा होणारा नवरा, किंवा माय वुड बी, माझी होणारी बायको, त्याच्याबद्दल पण सांगू शकता. ज्याच्यामध्ये मी आता सांगणार आहे माय न्यू फ्रेंड बद्दल. ओके, एक 2-4 ओळी सांगते म्हणजे तुम्हाला सेंटेन्सेस कसं करायचं हे कळेल आणि मग तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी लिहू शकता. ऍक्टिव्हिटी लिहित असताना तुम्ही अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही सेंटेन्सेसचा काय करू शकता, यूज करू शकता. जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी लिहिणार आहे तेव्हा जे आपले 9 युजेस आहेत त्या 9 युजेसचा सगळे सेंटेन्सेस करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर एका युजचं एक सेंटेन्स नाही तर आपण 4-5 सेंटेन्सेस सहज करू शकतो. फक्त युजेस आपल्याला काय करायचे, करेक्ट लक्षात ठेवायचे आहेत आणि ते कुठे सुटेबल आहेत बघून सेंटेन्सेस करायचे. फॉर एक्झाम्पल, माय न्यू फ्रेंड. माय न्यू फ्रेंड विल बी अ गर्ल. शी विल बी व्हेरी ब्युटिफुल. She will be from Canada. She will be in Pune with me. She will be also my classmate in college. She will be near about 19 years old. She will be 5.4 only. She will be not more than 45 kg. She will be a student. She won't be any job holder. She will be my new friend plus my best friend after a good friendship. She will be only a child for her parents. She will not be busy on Mondays. Her hairs will be very long and thick. Her eyes will be gray. Her handwriting will be very dirty. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस काय करू शकता, लिहू शकता की तुमची मैत्रीण कशी असेल, कुठून असेल, मग तिचं हाईट काय असेल, तिचं वय काय असेल, त्याच्यानंतर तिचं हँडरायटिंग बद्दल मी बोललेलं आहे. तर तुम्ही तशा प्रकारे वेगवेगळ्या टॉपिकवर, म्हणजे टॉपिक इन द सेन्स जे युजेस होते त्या सगळ्या युजेसचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी लिहायचं आहे. ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू अबाउट माय न्यू फ्रेंड. यू कॅन स्पीक अबाउट रूममेट ऑर बॉस ऑर एनीबडी. जसं की तुमचा नेबर आला असेल नवीन राहायला तुमच्या शेजारी, तर तो कसा असेल त्याच्याबद्दल बोलू शकता. तुमचं बॉस बद्दल जसं बोललेलं आहे तसं तुमचं सबऑर्डिनेट, तुमच्या खाली जर कोणी कामाला आलं तर ती व्यक्ती कशी असेल त्याच्यावर बोलू शकता. आवर न्यू प्रिन्सिपलवर बोलू शकता. कोणतीही एक व्यक्ती भविष्य काळामध्ये आपण त्यांचं काय करणार आहे, वर्णन करणार आहे. सो धिस इज फॉर टुडे. टू बीचे 3 रूप आपले झालेली आहेत. आज त्याचा शेवट होता शॅल बी, विल बी. मी जर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, वॉज जर डिटेलमध्ये बघितलेलं आहे. अँड टुडे वी सॉ अबाउट द शॅल बी, विल बी इन डिटेल. सारखं सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा. तिन्हीही सेमच आहेत, फक्त काळ बदलला की हेल्पिंग वर्ब बदललेला आहे. बाकी तसं काही जास्त डिफरन्स नाही. जसं आय एम अ स्टुडंट, आय वॉज अ स्टुडंट, आय शॅल बी अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी होते आणि मी विद्यार्थी असेल. ज्याच्यामध्ये वॉज वेर आहे तिथं पास्टचं टायमिंग घाला, जसं आय वॉज अ स्टुडंट लास्ट इयर. आणि जिथं शॅल बी विल बी आहे तिथं फ्युचरचा टाइम घाला, जसं आय शॅल बी अ स्टुडंट नेक्स्ट इयर. अदरवाईज चेंजेस तसे त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बचेच केलेले आहेत. बाकी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपण सेम ठेवलेला आहे. सो डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, रीड अ लॉट अँड मेक ॲक्टिव्हिटी, ट्राय टू राईट मोर अँड मोर. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक. थँक्यू.